नारायण नारायण. श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी गौतम ऋषींनी तपश्चर्येला प्रारंभ केला. पर्वत श्रेष्ठ अशा कैलासावर गौतम ऋषी जाऊन पोहोचले. शुचिरभूत होऊन त्यांनी श्री महादेवांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. 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 नारायण नारायण. गौतम ऋषींच्या आवाहनामुळे श्री महादेव प्रसन्न झाले आणि श्री महादेवांनी त्यांना दर्शन दिले. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे महादेव, हे देवाधिदेव, हे भगवान, आपण आपल्या भक्तांना अभिष्टभोग प्रदान करता. सर्व देव देवता देखील आपणास देवांचे देव अशी आपली स्तुती करता. त्यांच्या सुखासाठी आपण या पृथ्वीवर निवास करता आहात प्रभो. हे महादेव, आपण धर्म व्यवस्थेसाठीच निरनिराळ्या शास्त्रांमधून प्रकट होता. प्रभू, आपण परमार्थ तत्व आहात. आपल्या स्वरूपाची चर्चा या बुद्धीच्या आधारे करणे केवळ अशक्य आहे प्रभू. आपण सत्य स्वरूप आहात. प्रभू, आपण माझा नमस्कार स्वीकार करावा. प्रभू, ज्या भक्तांवर आपली कृपा दृष्टी होते ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती प्राप्त करतात. हे प्रभू, हे कृपावत्सला, हे भक्तवत्सला, आपण माझा प्रणाम स्वीकार करावात प्रभू. ऋषीवर, तुमच्या तपश्चर्येमुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे. हे महादेव, आपण माझ्यावर प्रसन्न होऊन मला दर्शन दिलेत. हे माझे महद भाग्य आहे प्रभो. ऋषीवर, मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. ऋषीवर, मी तुम्हाला काय वर देऊ? प्रभो, आपण खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर आपण देवी गंगा यांना आपल्या जटांमधून मुक्त करावे अशी याचना करतो प्रभू. ऋषीवर, गंगेची याचना तुम्ही या सृष्टीच्या कल्याणासाठी केली आहे. तेव्हा तुमच्यावर प्रसन्न होऊन हे असंच घडेल असा मी तुम्हाला वर देतो. मी आपला कृपाभिलाषी आहे प्रभू. शुभम भवतु. गंगा, गंगा, या क्षणी तू इथे प्रकट व्हावं.
हे श्री महादेव, आपण मला बोलवलं? होय गंगा, गौतम ऋषींच्या तपश्चर्येमुळे मी त्यांच्यावर प्रसन्न आहे. ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी मी तुला माझ्या जटांमधून मुक्त करत आहे. ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी गौतम ऋषींसह तू प्रतिरूपाने प्रवाहित व्हावस असं मला वाटतं. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. हे महादेव, आपण खरोखर भक्त वत्सल आहात प्रभू. गंगा, पवित्र अशा ब्रह्मगिरीवर मी तुला प्रतिरूपाने प्रतिष्ठित करतो आहे. हे महादेव, आज ही साऱ्या सृष्टीसाठी मोठी आनंदाची गोष्ट घडलेली आहे. देवी गंगा या सर्व सरितांमध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांच्या जलानं स्नान केल्याने सर्व पापे विलीन होतील प्रभू, आणि केवळ त्यांच्या स्मरणाने देखील पुण्यप्राप्ती होईल. ऋषीवर, गंगेच्या केवळ स्मरणाने स्नान, दान, यज्ञ यांचे देखील पुण्य प्राप्त होईल असा मी वर देतो. हे महेश्वरा, जेथे जेथे देवी गंगा जातील तेथे तेथे त्यांच्या समवेत आपणही विद्यमान व्हावे, या श्रेष्ठ वराची मी याचना करतो प्रभू. हे महादेव, स्वर्गलोक, मनुष्यलोक आणि पाताल लोक या स्थानी जी जी तीर्थे आहेत त्याही पेक्षा देवी गंगा महान व्हाव्यात, या श्रेष्ठ वराची मी कामना करतो. तथास्तु. हे ऋषीवर, आज मला श्री महादेवांनी या ब्रह्मगिरीवर प्रतिष्ठित केले. आज आपल्यामुळे मी या सृष्टीत प्रतिरूपाने पुन्हा प्रवाहित झाले. हे केवळ आपल्यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे आजपासून मी गौतमी हे नाव धारण करेन आणि त्याच नावाने प्रवाहित होईन. ह्या भूतलावर गंगेपेक्षा श्रेष्ठ असे दुसरे तीर्थक्षेत्र नाही, आणि भविष्यात देखील निर्माण होणार नाही. वेदांमध्ये देखील परिनिष्ठित केले आहे की सर्व तीर्थांमध्ये गौतमी गंगा हे अधिक पुण्यमय असेल. आचार्य जाऊन बराच अवधी झालाय. हो, त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली की नाही याचाच विचार मनात आहे. आचार्य आचार्य आले? आचार्य, आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. मला ठाऊक आहे ते, आणि म्हणूनच श्री महादेवांची उपासना पूर्ण करून त्यांना प्रसन्न करून मी त्वरित आश्रमाकडे परत आलो आहे. म्हणजे आचार्य, महादेव तुमच्यावर प्रसन्न झालेत? होय, आणि त्यांनी माझ्या मनातली इच्छा पूर्ण होण्याचा वरही दिला आहे. महादेवानी आपल्याला वर दिलाय ह्याचा अर्थ या आश्रमामध्ये मी एकटाच आलेलो नाही, तर देवी गंगा देखील ह्यांचं ह्या आश्रमामध्ये आगमन होणार आहे.
देवी गंगा, आपल्या आगमनानं या आश्रमातील सर्व पापे धुतली जातील. होय ऋषीवर, आपण निश्चिंत असावे. हे देवी, केवळ आपल्यामुळेच या आश्रमावर आलेले संकट दूर झाले आहे. आपल्याला माझा प्रणाम असो. ऋषीवर, मी केवळ माझे दायित्व पूर्ण केले. नारायण नारायण. आणि अशा प्रकारे श्री पार्वती देवींच्या मनातली इच्छा पूर्ण झाली. देवी गंगा यांना दुसरे स्थान मिळाले आणि त्याचा श्री पार्वती देवींना आनंद झाला. याचा अर्थ देवी गंगा या त्यांच्यापासून आणि कैलासापासून दूर गेल्या होत्या तर. म्हाळसा, पार्वतीच्या मनातील इच्छा त्या क्षणी पूर्ण झाली खरी, परंतु सारं काही केवळ तिथेच संपलं नव्हतं. म्हणजे मी समजले नाही. पार्वती, मला ठाऊक होतं की तू येशील. मला अतीव आनंद झाला आहे स्वामी. त्या क्षणाची मी मनापासून वाट पाहत होते, तो क्षण अखेरीस आलाच. गंगा या कैलासातून दूर गेली. पार्वती, तूर्तास जरी तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली असली तरी एक गोष्ट मी तुला सांगू इच्छितो की हे सारं काही इथे संपलेलं नाही. म्हणजे मी समजले नाही. म्हणजे हेच पार्वती की गंगा केवळ प्रतिरूपाने प्रवाहित झाली आहे. तिला ते स्थान तर मिळाले आहेच, परंतु अजूनही कैलासात गंगेचे अस्तित्व आहे. पण तुम्ही तर म्हणालात की हे सारं तिथेच संपुष्टात आलं नाही. होय, पण आता तर देवी गंगा यांना दुसरे स्थानही मिळाले होते. होय, हे सत्य आहे. मग तुम्ही असे का म्हणालात की हे सारं त्या क्षणी संपलं नाही, अजून काही शेष होतं? होतच, कारण घडलेल्या घटनांपेक्षा भविष्यात घडणाऱ्या घटना ह्या अधिक महत्वाच्या होत्या. काय घडणार होतं? गंगेला त्या क्षणी दुसरं स्थान मिळालं, परंतु भविष्यात असं काहीतरी घडणार होतं की जेणेकरून पार्वती गंगेचा स्वीकार करणार होती. म्हणजे इतकं घडूनही पार्वती देवींना देवी गंगा यांचा स्वीकार करावा लागला. होय, आणि ह्या आख्यानाचे तात्पर्य हेच आहे. याचा अर्थ मीही बानूचा स्वीकार करावा असे तुम्हाला म्हणायचे आहे. मी इतकंच सांगेन की ह्या आख्यानात तुला जे संकेत मिळाले आहेत ते तू ओळखावेस. सूर्यास्त झाला. देवा, आजचे आख्यान इथे थांबवण्याची अनुमती द्यावी देवा. सदानंद 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 सदानंद
सदानंद सदानंद सदानंद सदानंद सदानंद सदानंद सदानंद सदानंद सदानंद सदानंद. असं काय घडलं ज्यामुळे पार्वती देवींना देवी गंगा यांचा स्वीकार करावा लागला हे मला ठाऊक नाही, पण मी मात्र असं काही घडू देणार नाही हे माझं मला ठाऊक आहे. नारायण नारायण. हे काय बानू, तुझे लक्ष तर दुसरीकडेच दिसत आहे. हा अहो तसं काय बी नाही महाराज. महाराज शुभम भवतु शुभम भवतु. महाराज आता तुम्हीच काय बाई सांगा हिला. रंग्यावग काय बी बरवू नकस महाराजांमोर, मला काय बी झालेलं नाही. हाय का आता. अगं आख्यान संपल्या धरणं कोणावर काय बी बोली नाहीस, अशीच गपगप आहेस. बानुताई नाही म्हणजे तुम्ही अशा शांत शांत असला की आम्हासनी काळजी वाटते. बानू हे दोघे जे काही म्हणतायत ते मलाही जाणवत आहे. एका शिष्याच्या मनात नेमकं काय आहे हे त्याच्या गुरुला चांगलंच कळतं. तुला कशाची चिंता वाटते बानू? तुझ्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांग, कोणताही संकोच करू नकोस. महाराज मला जो त्रास होत होता त्याचा आता त्रासच करून घ्यायचा नाही असं ठरवलं आहे बघा म्या. तसं करून हाती काय बी लागत नाही हेच खरं आहे. आपलं दुखणं आपल्या मनातच ठेवायचं आणि कसला बी विचार नाही आणायचा. मनाला येईल तसं वागायचं. अशानंच आपल्याला त्रास होणार नाही हे ठाव झालं आहे मला. बानू तू कितीही न दाखवण्याचा प्रयत्न केलास तरी तुला होणारा त्रास आम्हाला दिसणार नाही असं होणार नाही. तुला होणारा त्रास आम्हाला दिसतोय आणि हे सत्य आहे. आख्यानातील गोष्टींचे तर्क लावता लावता तू एकांतात गेली आहेस हे स्पष्टपणे जाणवतंय. आणि तू याचाच विचार करत राहिलीस तर तू आणखी एकटी पडशील हे ध्यानात असू दे.